नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं महाराष्ट्र 24 न्यूजने 54,000चा सबस्क्राईबचा टप्पा गाठलेला आहे आणि हे मी सर्व आपल्या विश्वासाने कमावलेलं आहे. सकाळपासून मला अनेक माझ्या हितचिंतकाचे फोन येत आहे. कोणीतरी माझ्या विरुद्ध एक खंडणी मागितल्याचा तक्रार केल्याचा मला मेसेज येत आहे. त्याबाबत मी खुलासा देऊ इच्छितो की परवाला सायंकाळच्या दरम्यान मला एक आमचे आदरणीय मकसूद सर यांच्या नावाने कोणीतरी फोन केला की प्रभाग क्रमांक 6 मध्ये मकसूद सरांची परिस्थिती कशी आहे. तर मी ट्रॅफिकमध्ये फसून होतो, त्यामुळं सरांना म्हटलं की सर मी थोड्या वेळात तुम्हाला कॉल करतो. आणि थोड्या वेळामध्ये मी आदरणीय मकसूद सरांना कॉल केला की सर प्रभाग क्रमांक 6 मध्ये तुमचा मस्त शांततेने प्रचार चालू आहे, लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा चालू येत आहे, सौम्य असा प्रचार सुरू आहे आणि आक्रमकता सुद्धा प्रचारात नाही, त्यामुळे चांगली परिस्थिती आहे. पण दुर्दैवानं काय झालं की त्याच्यामध्ये मकसूद सरांना कॉल न लागता मकसूद नावाच्या दुसऱ्याच व्यक्तीला तो कॉल लागला. त्या व्यक्तीने तो कॉल माझं पूर्ण व्हायरल केला आणि त्यामध्ये त्याचा असा डाव होता की प्रभाग क्रमांक 6 मध्ये जे मकसूद सरांचे विरोधक आहे त्यांचे आणि माझं काहीतरी व्हावं अशी त्यांची इच्छा होती, परंतु तो त्याच्यामध्ये त्याचा डाव फसला. दुसरी गोष्ट असं झाली की 3:45 वाजता त्याच एका इस्माने माझ्या मोबाईलवर फोन पेने 3,000 पाठवले आणि माझा मोबाईल हॅक केला. मोबाईल हॅक केल्याबरोबर मी पोलीस स्टेशनला पोहोचलो आणि आदरणीय या ठिकाणचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे साहेब यांना त्याबद्दल सखोल सांगितलं. साहेबांनी माझे मित्र माझ्यासोबत होते, पत्रकार अफजल खान यांना सायबरचा नंबर दिला. त्या सायबरवाल्यांनी एक लिंक पाठवली, त्या लिंकनुसार अफजल भाऊनी माझा मोबाईल खोलून दिला. तर ज्या व्यक्तीने 3,000 माझ्या फोन पेवर काही कारण नसताना मला बदनाम करण्याच्या उद्देशानं पाठवले, त्याच्या नावाने मी सविस्तर अशी तक्रार केलेली आहे. आणि तो डाव फसल. आणि दिग्रस शहरामध्ये काय चालू आहे की काही जण मुद्दामून त्रास देण्याच्या उद्देशाने दिग्रसकरांना माहितीचा अधिकार असो, ब्लॅकमेल करण्याचा प्रकार सुरू आहे आणि त्यांचा हा उद्योग थांबवण्याचा मी अनेकदा प्रयत्न केला, बातमी त्यांच्या विरोधात लावून. तर त्यांना मी एक अडसर ठरत आहे नागरिकांना फसवणूक करण्यापासून रोखण्याची. त्यामुळं त्यांनी माझ्या विरुद्ध हे षडयंत्र चढवलेलं आहे. मी पद्धतशीरपणे तक्रार केलेली आहे. मी कोणाला कधी पैसे मागितले नाही आणि मागणारही नाही आणि खंडणीचा तर प्रश्नच नाही. माझा कायद्यावर पूर्ण असा विश्वास आहे आणि दिग्रस पोलिसांवर सुद्धा विश्वास आहे. काय चौकशी अंती जे होईल ते बघू. धन्यवाद.